सर्वांना जय फिरा. तर आज आपण बनवणार आहोत टोफू मटर ग्रेव्ही. तर इथे मी शेगडीवर टोप चढवलेला आहे. तेल मस्त गरम झालेलं आहे. तर त्यात मी 4 कांदे, अद्रक, लसूण, मिरची आणि 2 टॅमॅटो एकत्र टाकून मिक्स करून चांगलं शिजवून घ्यायचं आहे. छान मऊसूद होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मिक्स 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 करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. इथे बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी कांदा आणि लसूण वगैरे मस्त शिजलेला आहे. पण अजून याला थोडं शिजवायची गरज आहे. म्हणून याला एकदमच शिजवून घ्यायचं आहे. कांदा, टॅमॅटो, लसूण हे सर्व एकदम शिजलं पाहिजे. त्यानंतर इथे मी आपला मेन इन्ग्रेडियंट आहे टोफू. तर टोफू सेम हा पनीरसारखाच असतो. म्हणजे एक प्रकारे हा पनीरचा भाऊच असतो. खायला वगैरे तो तसाच लागतो. पण हा जरा वेगळा असतो. म्हणजे एकदम असा तुम्हाला आता कसं सांगू, चिंगमसारखं पण नाही बोलता येणार याला. थोडासा हार्ड असतो. शिजल्यानंतर हा हार्ड होतो एकदम आणि थोडा सॉफ्ट पण राहतो. जसे तुम्ही पीस कराल बघू शकता, अलगच असे पीस पनीरचे जसे आपण काढतो तसे निघतायत आणि खायला पण खूप छान लागतो. त्याच्या अगोदर मी टोफू चॉकलेट केक ही रेसिपी टाकलेली. तर तुम्हाला आज मी भाजीची दाखवते. हे बघा सॉफ्ट आहे. पनीर आणि यात काही तेवढं फरक नाही आहे. फक्त टेस्टमध्ये थोडा फरक आहे. तिथे ग्रेव्ही शिजून झालेली आहे. तर हिला आता आपण बाजूला काढून घेतोय. त्यानंतर इथे ठेवतोय आपण पाण्याचं टोप. पाण्याला उकळी यायला चालू झाली की आपण त्यात घालतोय हळद आणि मीठ. मीठ घातलंय मी. ते व्हिडिओ चालू करायचं राहून गेलं. त्यानंतर उकळी आली आहे थोडीशी, तर आपण टोफूचे तुकडे त्यात घालून घेतोय. एक उकळी मोठी येईपर्यंत आपल्याला शिजवायचं, जास्त काही शिजवायचं नाही आहे. एक उकळी आली की टोफू इथे शिजलेला आहे. तर आपण टोफू बाजूला काढून ठेवतोय. तुम्ही बघू शकता कसे वरती आलेले आहेत ते टोफूचे पीस. ग्रेव्ही पण इथे आपण आता ती बनवणार आहोत. ते मिश्रण इथे थंड झालेलं आहे. ते आपण सर्व आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतोय. गरम गरम ग्रेव्ही वाटू नका, कारण की तुम्ही जेव्हा गरम गरम ग्रेव्ही वाटायला जाता, ग्रेव्ही जास्त असते कमी असते, पण ती वाफ त्यात राहते आणि ते एकदमच झाकण उघडलं जातं ना, ती सर्व आपल्या अंगावर उडू शकतं. म्हणून तुम्ही कधीच गरम गरम ग्रेव्ही हे करायला जाऊ नका. ग्रेव्ही जेवढं थंड कराल तेवढं तुमच्यासाठी पण चांगलं आहे. त्यानंतर इथे 3 चम्मच मी घेतलेला आहे दही. त्यानंतर 1 चम्मच मी घेतलेलं काजू घणी, किंवा तुम्ही काजूसुद्धा टाकू शकता. यात मी घेतलेलं आहे मटर पनीर मसाला. त्यानंतर आता पेस्ट करून घेतली. इथे बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट स्मूथ पेस्ट इथे रेडी झालेली आहे. त्यात परत आपण गॅस शेगडीवर तीच कढई चढवतोय. तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल मस्त गरम झालेलं आहे. तर इथे मी वाटी भरून वटाणे घेतलेले आहेत. मस्त हिरवेगार वटाणे आहेत. वटाणे आपल्याला एकदम शिजवून घ्यायचे आहेत छान. आणि वटाणे पण शिजवताना जरा आरामात, कारण की जसे जसे वटाणे शिजत जातात तसे तसे ते फुटतात पण. तर काळजी घ्या. त्यानंतर वटाणे शिजतायत तर त्याच्यासोबतच आपण कस्तुरी मेथी घालतोय. वटाणे बऱ्यापैकी शिजलेले आहेत, पण अजून आपण त्यांना शिजवतोय. हे बघा तुम्ही वटाण्याचा कलर एकदम चेंज झालेला आहे. तर यात आपण अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच आगरी मसाला. मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे छान. बघू शकता मस्त शिजवून घ्यायचा मसाला एकदम. कलर थोडा चेंज होईल आता तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर मसाला शिजल्यानंतर आपण ग्रेव्ही जी रेडी केलेली ती सर्व ग्रेव्ही यात घालून घ्यायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. वास पण खूप छान येतोय आणि खायला पण खूप छान लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. टोफू तुम्हाला डीमार्टमध्ये, डेअरीमध्ये आता आरामात मिळून जाईल. हा सर्वीकडे भेटतो. त्यानंतर आता आपल्या मिक्सरच्या भांड्यात जे ग्रेव्ही राहिलेली त्यात थोडं पाणी घालून आपण ती पण घेतली. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर यात परत पाणी घालायची गरज नाही आहे. मिक्स करून घ्यायची ग्रेव्ही. जशी ग्रेव्हीला उकळी येते तशी ते ग्रेव्ही अंगावर उडते, आजूबाजूला उडते. तर तुम्ही शेगडी स्लो करूनच मिक्स करा. मिक्स करून घ्यायचे.
हे आता पूर्णपणे मिक्स झालेली आहे. त्यानंतर आपण आता त्यात टाकतोय टोफू. हे टोफूचे तुकडे मी मोठे ठेवलेत, तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही ठेवू शकता. तर आता आपण हे टोफू यात सर्व घालून घेतोय. हे परत आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही फ्रायसुद्धा करू शकता, पण फ्राय करण्यापेक्षा मला अशी उकळी घेतलेली आवडते, म्हणून मी जास्त करून पनीर असो किंवा टोफू असं उकडूनच घेते. हळद आणि मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. इथे बघू शकता तुम्ही उकळी आलेली आहे आणि उडतंय सुद्धा. तर शेगडी स्लो करून, गॅस स्लो करून आपण 2 मिनटासाठी शिजवतोय. तुम्ही इथे बघू शकता आजूबाजूला सर्व तेल सोडलेलं आहे भाजीने. इथे भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे. परत आपण मिक्स करून घेतोय. छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा किती भारी भाजी झालेली आहे. ग्रेव्ही पण तुम्ही बघू शकता सेम हॉटेलसारखीच ग्रेव्ही झालेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. टोफू नाही तर पनीरसोबत नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.